सुनहरी अंबर नीला हो, धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। बोले पपीहा कोयल गाए, बोले पपीहा कोयल गाए, सावन घिर के आए। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। यानंतर मी माननीय हनुमंतजी गायकवाड यांना विनंती करतोय की त्यांनी कृपया आपले विचार, आपलं मनोगत या ठिकाणी मी कसा घडलो या माध्यमातून आमच्याशी संवाद करावा। आपल्या सगळ्यांची माफी मागतो की लेट झालो, 6 वाजताचं टायमिंग होतं, विमान घेऊन निघालो पुण्यातनं, पण ते क्लिअरन्स लेट मिळाले। इथं उतरायच्या वेळेला 20 मिनिटं फिरवलं वरती त्यांनी, आजकाल 5 मिनिटाचा हिशोब चालू असतो, वेळ वाचायचा म्हणून चॅट वगैरे करून आलो सगळ्यांच्या प्रेमापोटी। तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहात, तुमचं आदरणीय कचरे साहेब, शिवराव कचरे साहेब, रामनाथ पोकळे साहेब, आनंद दादा आमचे मित्र, माझ्या बीवीचे टीमचे सगळे मेंबर्स इथे आहेत जे खांद्याला खांदा लावून काम करतात, आणि माझ्या मित्रांनो, मी मार्गदर्शन करण्यात मोठा नाहीये, रोज माझी धडपड आणि माझा संघर्ष आणि रोज शिकणं चालू आहे, आणि रोज शिकलोच पाहिजे। स्वतःला अपग्रेड करायला प्रयत्न केला पाहिजे, तो प्रयत्न मी करत असतो। आणि आजवर जे काही यश मिळालं ते सगळे यश माझ्या बीवीच्या टीमला देतो, जे रात्रंदिवस धडपडून काम करतात, प्रचंड काम करतात। माझ्या घरच्यांना देतो, प्रचंड फिरणं होतं। मागच्या जानेवारी महिन्यामध्ये 1918 प्रोग्राम झाले, 27 दिवस 31 दिवसात ते पुण्याबाहेर होतो, 4 दिवस पुण्यात होतो, आणि घरचे घरी आल्यानंतर घरात लिहितात त्यांचंही नाव घेणं भाग असतं। मला 2 मुली आहेत आणि त्या आल्या, कालच मला म्हटले आमच्यासाठी महिन्यात एक 10 मिनिटं तरी देत जा, म्हणजे ठीक। आणि आयुष्यात आतापर्यंतच्या प्रवासात अनेक लोकांनी मदत केली, राजेश टोपे साहेबांनी मदत केली, हजारो लोकांनी मदत केली। कचरे साहेब खूप वेगळं काम करतात पुण्यामध्ये, अशा अनेक लोकांनी मदत केली, मार्गदर्शन केलं, आणि कित्येकांनी आत्मानही केलं। पण त्यातनं प्रत्येक वेळेला मी काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायचा प्रयत्न केला, की काहीतरी वेगळं केलं पाहिजे, आणि त्यातनं हे सगळं झालं। माझा जन्म सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावचा, लहानपणी शाळेत हुशार होतो, आमचं गाव अहमदपूर, म्हणून वडिलांनी ठरवलं सातारला जाऊया शिकायला घेऊन। सातारला गेलो आम्ही राहायला, छोट्या 10 बाय 10च्या खोलीत राहत होतो। लाईट असलेला माणूस श्रीमंत वाटायचं, आमच्या घरात लाईट नव्हती, तिच्या घरात लाईट आहे असं माणूस बटन दाबले की माणूस श्रीमंत वाटायचा। 4थीला स्कॉलरशिप मिळाली, वडिलांना म्हटलं की म्हणून हुशार आहे, पण त्याला पुण्याला घेऊन जाऊ। मग पुण्याला शिफ्ट झालो, फुगेवाडी नावाची छोटीशी वस्ती आहे दापोलीच्या पुढे, तिथे राहायला लागलो। 9 फूट बाय 11 फूटच्या खोलीमध्ये, छोटीशीच खोली होती, एकच खोली होती। शाळेत मला रमण बागेत घातलं, जायला यायला 1 रुपया लागायचा। माझ्या आई त्यावेळेला शिवणकाम करायची, परकर शिव, ब्लाऊज शिव, 3 रुपये 5 रुपये शिलाई असायची। आणि काही वेळेला पैसे नसेल तर आई लोकांना सांगायची की 5 रुपये बिल झालं, 1 रुपया देता का? मला वाईट वाटायचं, आई का पैसे मागते। काही नंतर माझ्या वडिलांची मुंबईला बदली झाली आणि मुंबईत राहायची सोय नसल्यामुळे ते मुंबईला रोज पुण्यातनं जॉगिंग करायला लागले। पहाटे 4ला उठायचे आणि त्यानंतर
रात्री 11, 11:30, 12ला घरी यायचे. त्यांच्या प्रकृतीवरती अनिष्ट परिणाम झाला आणि वडील मग आजारी पडायला लागले. ससून हॉस्पिटलला ऍडमिट असायचे, सरकारी हॉस्पिटलमध्ये. पैसे नसायचे. आईचं कानातलं मी कधी 200 रुपयाला घाण टाकलं. आईचं मंगळसूत्र कधी 500 रुपयाला घाण टाकलं. वाईट वाटायचं खूप. एकदा माझ्या दादांनी मला असंच एका व्याख्यानाला नेलं. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं व्याख्यान होतं स्वामी विवेकानंदांच्या वरती. 9वीत असताना ते व्याख्यान ऐकलं आणि ठरवलं की स्वामी विवेकानंदांना आदर्श मानून आयुष्यात काम करायचं. काय मला माहित नव्हतं, काय करायचं माहित नव्हतं. तसंच एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्याख्यान ऐकलं आणि त्यांनाही आदर्श मानून काम करत ठेवलं. 10वीला 88% मार्क मिळाले. आईने विचारलं, आईला तोपर्यंत शाळेत नोकरी लागली होती शिक्षिकेची. आईने विचारलं लहानपणात कुठे काढलं? त्यांनी सांगितलं डिप्लोमाला घ्या. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला पुण्यामध्ये जीपीपीला ऍडमिशन घेतलं इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सगळी हुशार मुले इलेक्ट्रॉनिक्सला जायची. मग पहिल्या वर्षी 74% मार्क पडले, दुसऱ्या वर्षी 72% मार्क पडले. दुसऱ्या वर्षी दुर्दैवाने वडिलांचं निधन झालं. वडिलांची इच्छा होती की मी IAS ऑफिसर व्हावं. IAS ऑफिसर होण्यासाठी मग मी आईला म्हटलं, आई मला पुढे शिकलं पाहिजे. मला इथं औरंगाबादलाच ऍडमिशन मिळत होतं गव्हर्नमेंट स्कूलला. आई म्हटली पुण्याबाहेर जाऊ नको, कारण आमच्या 7 पिढ्यामध्ये एकच मुलगा. वडील एकटे, आजोबा एकटे, पणजोबा एकटे. आई म्हटली आजी आजोबा पुण्यात राहिला, तू पुण्याबाहेर जाऊ नको, पुण्यातच थांब. आणि मग घरापासून 21 किलोमीटर दूर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि रोज सायकलवरनं जायला चालू केलं. डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला चालू केलं. जाम सॉसच्या बाटल्या विकल्या, बरेच उद्योग केले. सायकलवरनं जायचो. सायकलचं सीट कवर, सायकलचं सीट कवर टाकायचो. काही खोडकर मुलं ती उडवत न्यायची फुटबॉल सारखी. 1-2 तास झाल्यानंतर मग मी स्वतःच सीट कवर स्वतः शेपमध्ये टाकायचो. आणि त्यावेळेला धडा मिळाला की जगात तुमच्याकडे नसतं ते कोणी द्यायला येत नाही. तुमच्याकडे खूप असतं तर जगातले खूप लोक द्यायला येतात. मी सगळ्या अनुभवात गेलेलो. जिथं बहुतेक तरुण मुलं आहेत, तुमच्या वया जेव्हा मी होतो त्यावेळेला जेव्हा वयाप्रमाणे भावना येतात तर मलाही असायचं. वर्गातल्या मुली आवडायच्या. मी आपलं बोलायचं धाडस कधी व्हायचं नाही. आणि सायकलवरनं जाताना मी आपली गाणी म्हणत जायचो. कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा, मुही फुसता मुक्षीलविळा, मुक्तीच्या मार्गा. स्वतःला सेल्फ मोटिवेट ठेवायला अशी गाणी म्हणत जायचो. असंच दुसरं गाणं होतं, दुबळ्या पोटी जन्मला असं तू, नकोस दुबळा ठरू परंतु, कीर्ती आण तू पायी खेचून यशवंत हो जयवंत. असं स्वतःला मोटिवेशन ठेवायला माझीच ही सगळी संकल्पना मी मांडली. त्याच काळात एक पुस्तक स्वामी विवेकानंदांचं वाचण्यात आलं, मन आणि त्याची शक्ती. मित्रांनो, सगळी ताकद तुमच्या स्वतःमध्ये आहे. बाहेरची किती अशी भाषणं तुम्ही ऐकली, जोपर्यंत तुमची स्वतःची अंतःप्रेरणा तुम्ही जागृत करत नाही, तुम्हाला मनापासून काही वाटत नाही, तोपर्यंत काही घडत नाही. आणि ज्यावेळेला तुम्ही पूर्ण ताकदीने एखाद्या गोष्टीचा विचार करता तेव्हा ती गोष्ट घडल्याशिवाय राहते नाही. माझ्या आयुष्यात अशी हजारो उदाहरणं आहेत की एखादी गोष्ट ठरवली आणि ती झाली नाही असं कधी होत नाही. पण तुम्ही किती ताकदीने तिचा विचार करता, त्याच्यामध्ये तुमची किती श्रम आहेत, परिश्रम आहेत, त्याच्यावरती त्याचं यश अपयश अवलंबून असतं. कॉलेजचा प्रवास चालू होता. दादा गेल्यानंतर एक घटना घडली. माझ्या वडिलांना कपडे आवडायचे. त्यांनी 2 चिठ्ठी सूट पुण्यातल्या कॅम्पामध्ये शिलायला टाकले होते. दादा गेल्यानंतर 6 महिने ती घरात टेलरची चिठ्ठी सापडली. आई म्हणली हे कापड दिलेले, टेलरिंगचे पैसे देऊन फक्त कपडे शिवलेले घेऊन ये. मी विचार केला की माणसाला कपडे देखील बरोबर घेऊन जाता येत नाही, आपण काहीतरी वेगळं करू आणि एखादी संस्था काढू. संस्थेचं नाव काढायचं ठरलं. माझ्या मित्रांनी मला सांगितलं की वडिलांच्या नावाने काढ. त्यांनी सांगितलं मी पुढच्यास गावच्या नावाने काढ, सातारचा आहेस, महाराष्ट्राचा आहेस. मी म्हटलं नाही, स्वामी विवेकानंदांच्या विचाराने आपण काम करतो, आपण भारत विकासाचं काम करायचं. आणि भारत विकास प्रतिष्ठान नावाची संस्था
सर 91 साली मी रजिस्ट्रेशनला टाकलं, कुणी ओळखीचं नव्हतं. 2 वर्षांनी त्यांनी माझ्याकडे आमचं सर्टिफिकेट 2 वर्षांनी आमच्या घरी पाठवून दिलं. मग 93 सालचं रजिस्ट्रेशन झालं, भारत विकास प्रतिष्ठान. संस्थेचा लोगो काढला, भारताचा नकाशा, मागे सूर्य आणि मध्ये एक पट्टी. मलाच माहित नव्हतं काय होणार आहे, काय करायचंय, पण मला संधी मिळत गेली. माझं मी पैसे थोडे कमवायला लागलो, डिप्लोमाचे क्लासेसनी पेंटिंगची कॉन्ट्रॅक्ट घेत होतो छोटी छोटी, आणि त्यातनं माझ्याबरोबरच्या 1-2 मुलांना मी मदत करायला चालू केली. 94 साली मी टाटा मोटर्समध्ये ग्रॅज्युएट ट्रेनिंग म्हणून इंजिनियर म्हणून नोकरी लागली. महिन्याला 8,000 रुपये पगार होता, वर्षाला 1 लाख पगार असायचा. माझं फायनल प्लेसमेंट परचेस डिपार्टमेंटला झालं, आणि त्यावेळेला आमची टाटा जवळपास 2.5 कोटी रुपयाच्या 250 लाख रुपयाच्या वायरिंग हार्नेस या स्क्रॅप झाल्या होत्या. त्यात कट करायचे अप्रूव्हल मिळतं, कापून तोडून टाकून द्या. मी माझ्या मॅनेजमेंटला म्हटलं की साहेब हा आपण वापरू शकतो. ते म्हणजे तुला काय करायचं करायचं तशी काही गरज नाही. मी सकाळी 6 वाजता जायचो टेल्कोमध्ये, रात्री 10 पर्यंत थांबायचो, उद्या 11 पर्यंत थांबायचो, आणि सगळे कुठली अपेक्षा न ठेवता. इथं तरुण मुलं जी माझे मित्र आहेत त्यांना माझा हात सल्ला राहील की उद्या भविष्यात तुम्ही कुठं जॉबला गेला तर कुठं जा तर तुम्ही स्वतःच म्हणून काम करा, माझं म्हणून काम करा, दुसऱ्यासाठी काम करू नका. स्वतःच म्हणून काम केलं आणि रोज चांगलं करत जा, रोज चांगलं करत जा. हे रोज ज्या रोज उगवलं पाहिजे असं काही नाही, पण तुम्ही चांगलं केलं काम आज नव्हतं कधीतरी कामाला येतं आणि ते उगवतच, उगवल्याशिवाय राहत नाही. मला एक दिवशी आमच्या वायनाथ साहेबांनी बोलवलं की बेटा तू वर्षाला 1 लाख रुपये पगार असताना कंपनीची मी 250 वर्षाचा पगार वाचवला होता. बेटा बहुत अच्छा काम कर रहे हो, तुम्ही काय केली. मी म्हटलं त्यावेळेला साहेबांना की माझ्या रेहमतपूरची माझी मित्र आमच्या गावचे जे माझ्या लहानपणी माझ्याबरोबर असेल ते मला म्हणाले की तू तर साहेब झालास, टेल्को इंजिनियर म्हणून लागलास, आमचं पण काहीतरी बघ, आम्हाला पण शिकव, आम्हाला पण काहीतरी कामाची संधी दे. 2-3 7वीत 8वीत पास होते, 1-2 10वी नापास होते, 1 B.Com झाला होता. माझ्या आईकडे ती यायची की आमच्या मुलाला नोकरीची संधी द्या. मी नाथ साहेबांनी जेव्हा मला विचारलं की बेटा बहुत अच्छा काम करते, तुम्ही काय केली, तुम्ही म्हटलं सर मला काही नको, माझ्या गावच्या मुलांना काहीतरी काम द्या. काय काम करते तर म्हटलं हेल्परचं काम द्या. त्यांनी सांगितलं हेल्परचं नाही पण हाऊसकीपिंगचं काम आहे, स्वच्छतेचं काम आहे, तुझ्या गावची मुलं करतील का. मी तुला लगेच हो म्हणून सांगितलं. आणि माझे उमेश माने ज्याचं माझे वैश्य मध्ये लहानपणीपासून माझे मित्र, मी 3री उमेश 7वीत असल्यापासून. आणि ज्या वेळेला ही विचारणा केली नाथ साहेबांनी की तुमची गावची मुलं काम करतील का, मी उमेशला जाऊन विचारलं की उमेशला अशी अशी संधी मिळते कामाची. उमेश तर एका बँकेमध्ये मॅनेजर होता. सकाळी मी चर्चा केली काम बघशील का म्हणून, आणि संध्याकाळी उमेशराव घरी आले की साहेब मी राजीनामा दिलाय. कुठल्याही ऑर्गनायझेशन यशस्वी टीम लागते. मला मी भाग्यवान आहे की छत्रपतींना जशी टीम मिळाली तशीच मलाही टीम मिळाली. माझे सहकारी काय उमेशराव घरी आले राजीनामा दिलो, आणि मग त्यानंतर 2 महिन्यांनी आमचं काम 8 लोकांनी टाटा मोटर्समध्ये चालू होतं. पहिल्यांदाही झाडू पोछा सिस्टीम होती. आम्ही म्हटलं मेकॅनायझेशन आणू, यंत्रांच्या सहाय्याने करू. स्क्रबिंग ड्रायिंग मशीन्स विकत घेतल्या, व्हॅक्युम क्लिनर घेतले, आणि उत्तम तऱ्हेनं काम कसं होईल या दृष्टीने काम चालू केलं. माझं तुम्हाला इथे बसलेल्या सगळ्यांनाच आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल नुसतं बरं असून चालत नाही, चांगलं असूनही चालत नाही, उत्तम असूनही चालत नाही, सर्वोत्तम व्हायला लागतं. आणि सर्वोत्तम होण्यासाठी मरायला लागतं, त्याचा ध्यास घ्यायला लागतो. सर्वोत्तमचा ध्यास घ्या. तुम्ही कुठली शेती करा, कुठलंही काम करा, त्यात एक्सलन्स आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मी बीबीसी मध्ये असं कुठलंही काम जेव्हा घेतो त्याच्यामध्ये ते उत्तम सर्वोत्तम कसं होईल त्याचा प्रयत्न करतो आणि विचार करतो आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करतो. ते काम चालू झालं, चांगलं चालू झालं. मग 300 लोकांचं काम झालं. 99 साली लग्न झालं. लग्न झाल्यानंतर वैशीला मी 2 महिन्यांनी विचारलं की मी टेल्कोची नोकरी सोडून हे व्यवसाय केला तर चालेल का. तिला एकदम धक्का बसला. म्हणजे तुम्ही इंजिनियर आहे, टेल्कोत नोकरीला म्हणून तर लग्न केलं, तुम्ही आता म्हणताय राजीनामा देऊन हे करू का. म्हटलं चांगलं काम करू, काय अडचण नाही,
काही अडचण येणार नाही. आई मात्र खूप 6 महिने भांडण तंटा चालला होता आमचा. एवढी चांगली नोकरी, आत्ताच लग्न झाले, हळद पण नाही झाली, ती नाही झाली, वडील सोडून वर गेले आणि बघायला कोण नाही, भावकी नाही आपल्याला, कसं करशील, काय करशील. शेवटी आईला म्हटलं की आई खोटं बोलणार नाही, चुकीचं काम करणार नाही, आशीर्वाद दे. आणि 2001 साली मग टाटा मोटर्सची नोकरी सोडली आणि पूर्ण वेळा हा व्यवसाय करायला ठरवला. मग हाऊसकीपिंग हा धंदा काही मी इन्व्हेंट केला नाही. माझ्यासाठी खूप लोक हाऊसकीपिंग करतात, आजही करू शकतात. तर म्हटलं आपण पुण्याबाहेर जाऊ, जागांची बंधनं तोडू. आणि मग बेंगलोरला शाखा काढली. बेंगलोरला काही कंपन्यांचं काम मिळालं. मग चेन्नईला शाखा काढली, हैदराबादला शाखा काढली. मी घरातनं गेलो बाहेर की 20-20 दिवस घरी येत नसे. गाडीने जायचो मी पुण्यातनं बेंगलोरला, बेंगलोरनं चेन्नई, चेन्नईतनं हैदराबाद गाठायचं आणि मग पुण्याला यायचं. असं 20-22 दिवसांनी घरी येतं. मला ती खंत राहते की आधी ती माझी आता 17 वर्षाची झाली, तिला कपड्यात बांधून आणलेलं मला आठवतं दवाखान्यात. आणि आता ती 5.5 पुढे झाली. मग तिचं रूपच आठवत नाही, कारण कायम कामाला वाहून घेतलं होतं. एक खंत आहे, पण काही इलाज नाही, पण माणसं जोडत गेली. 2003 साली एक चांगली संधी मिळाली. दिल्लीला पार्लमेंट लायब्ररी बिल्डिंगचं काम हे आउटसोर्सिंग करायचं होतं ना. हे श्रीनिवासन नावाचे चीफ इंजिनियर होते आणि त्यांनी सांगितलं हे इक्विपमेंट विकणारे लोक त्यांच्याकडे जायचे की आमची इक्विपमेंट विकत घ्या. मी जाऊन त्यांना म्हटलं, मी त्यांना भेटलो त्यांना दिल्लीला. ते म्हटले की मी 6 महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट, 2001ला पार्लमेंटवरती अटॅक झाला होता. त्यानंतर म्हटले हे तुम्ही चांगलं काम केलं आम्ही ठेवू, पण काम नाही केलं तर हाकलून. आमचा टर्नओव्हर 2 कोटी जास्त गेला होता. त्याच्यामध्ये वर्षाला 15 लाख प्रॉफिट व्हायचा. 40 लाखाची मशीन विकत घेणं हे माझ्या दृष्टीने खूप दिव्य काम होतं. तर म्हटलं खूप मोठी संधी मिळाली. तर मी टेल्को जेव्हा हाऊसकीपिंगचं काम चालू केलं तेव्हा मी विचार करायचो की पार्लमेंटचं काम मिळालं तर कसं भारी होईल. म्हणजे दिल्ली कधीही गेलो नव्हतो, पण नुसता विचार करायचो प्राईम मिनिस्टर घरचं कोणीतरी काम करत असेल ते आपल्याला मिळालं किती भारी होईल, लोक रिस्पेक्ट देतील. नाही तर झाडूवाला म्हणायचे सगळे. म्हणजे वैशीला विचारायचे सोडले लोक की व्यवसाय काय आहे तुमचा. त्या दिवशी म्हणजे हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंग म्हणजे काय करायचं ते वैशी म्हणजे साफसफाई, झाडलोटीची काम आम्ही करतो. ते तिला ते वाटायचं. मग तिने एका इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं. ते काम 6 महिन्यासाठी मिळालं. माझ्या टीमवर मला विश्वास होता आणि खूप चांगलं काम केलं मुलांनी. चांगलं काम केल्यामुळं नाव झालं. मग मुख्य पार्लमेंटचं काम मिळालं. मुख्य पार्लमेंटमध्ये सिक्युरिटी रिझर्व्ह खाली त्यांनी लोकसभा चेंबर, राज्यसभा चेंबर आणि सेंट्रल हॉलचं काम दिलं नाही. बाहेरचा एरिया दिला. आमचा लाल दगड आहे पार्लमेंटचा, लाल रंगाची बिल्डिंग आहे, लाल रेडस्टोनची. आम्ही सगळी हायड्रोसिडेटनं धुवून चकाचक केली. सगळी बिल्डिंग स्वच्छ झाली. लोक प्रश्न विचारायला लागले की आतमध्ये अस्वच्छ आहे आणि बाहेर स्वच्छ आहे, असं का. तो म्हणजे बाहेर पुन्हा की बीवीजी करती कंपनी काम करती है, अंदर परमनंट लोक काम करते. म्हणजे अंदर बाहेर कुछ पुरा काम बीवीजी करू दो. आणि मग संपूर्ण पार्लमेंटचं काम बीवीजीला मिळालं. त्यानंतर 1 महिन्याभराने एसपीजीने सांगितलं की तुम्ही आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या घरच्या निवासस्थानाची ट्रायल बीवीजीला द्या. 2 दिवसाची ट्रायल दिली. ते काम चांगलं केलं. मग आदरणीय प्रधानमंत्र्यांचं घर मिळालं. मग आदरणीय प्रधानमंत्र्यांचं ऑफिस मिळालं. मग राष्ट्रपती भवनचं काम मिळालं. मग सुप्रीम कोर्टचं काम मिळालं. एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरचं मिळालं. मग फायनान्स मिनिस्टरचं मिळालं. मी तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की दिल्लीमध्ये जवळपास 9,000 लोक बीवीचे काम करतात आणि हे सगळ्यांना मागच्या 15 वर्षापासून बीवीजी मेंटेन करते. अशीच ग्रोथ झाली बाकीच्या कंपन्यांमध्ये. टाटा मोटर्सने सांगितले की तुम्ही जमशेदपूरला जाऊन काम कराल का. मी हो म्हटलं. आम्ही जमशेदपूरला गेलो. तिथं सुरुवातीला जाताना थोडी भीती वाटली की बिहार आहे, कसं काम करता येईल. आणि सुरुवातीला त्रासही झाला. लोकल लोक थोडी दांडगट असतात, येऊ देत नाहीत नवीन माणसाला, त्रास देतात, खूप त्रास झाला. पण सगळ्या ठिकाणी छत्रपतींचा आदर्श आहेच ना आपल्याकडे. छत्रपतींच्या आदर्शावरती तिथं चांगलं काम करून दाखवलं, वाढलं. मग टेल्कोनी सांगितलं रुद्रपूरला जा, मग धारवाडला जा, मग सुंगूरला जा, साणंदला जा. ITCचं काम मिळालं, हिंदुस्तान युनिव्हरचं काम मिळालं, वोक्सवॅगनचं मिळालं, फियाटचं मिळालं, हुंडाईचं मिळालं, मर्सिडीज बेन्झचं मिळालं, शिर्डी सेवा संस्थांचं मिळालं. 2001 सालापासून बीवीजी शिर्डी सेवा संस्था मेंटेन करते.
मग तिरुपतीचं मिळालं, सिद्धिविनायकाचं मिळालं. आज मित्रांनो सांगायला अभिमान आहे की उज्जैनचं महाकालचं देऊळ बीवीजीकडे आहे, नंतर सोमनाथ बीवीजीकडे आहे, द्वारका आहे, अमृतसरचं सुवर्ण मंदिर देखील बीवीजीकडे आहे. 9 एअरपोर्टचं काम बीवीजी करते. पुणे एअरपोर्ट, मुंबई एअरपोर्ट, चेन्नई एअरपोर्ट, बेंगलोर एअरपोर्ट, 9 एअरपोर्ट बीवीजीकडे आहे. 3 मेट्रोचं काम बीवीजीकडे, चेन्नई मेट्रो, हैदराबाद मेट्रो आणि बेंगलोर मेट्रो, 3 मेट्रोचं काम. तिथे तिकीट देण्यापासून, सिक्युरिटी पासून, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स पासून सगळी कामं बीवीजी करतात. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत गेलो, वाढत गेलो, कामाचा दर्जा ठेवला, उत्तम काम करायचा प्रयत्न केला आणि रोज अपडेट करायचा प्रयत्न करतो. 4-5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी इमर्जन्सी मेडिकलची या कामाची संधी आली. महाराष्ट्रामध्ये त्या निविदेमध्ये कंडिशन होती की 100 ॲम्ब्युलन्स असायचा अनुभव पाहिजे. आमच्याकडे काही 100 ॲम्ब्युलन्स नव्हत्या. आम्ही एका लंडनच्या कंपनीबरोबर टायअप केला आणि ते काम घेतलं. तिथेही खूप लढाया झाल्या. म्हणजे एक कंपनी, खूप मोठी कंपनी जी मुंबई एअरपोर्टचे मालक आहेत त्यांची कंपनी, एक कंपनी त्यांचे दोन्ही लोकांचे त्या पार्टनरचे वडील केंद्रामध्ये त्याला खूप मोठे मंत्री होते, खूप मोठे मंत्री, आणि बीवीजी. आणि तिथे देखील सर्व पातळीवरती लढाया झाल्या. त्यांनी आम्हाला हायकोर्टला खेचलं, सुप्रीम कोर्टात खेचलं, सीईडीचं ऑडिट केलं, जे काय करता येईल ते सगळं केलं. सगळीकडे करून होतो सगळ्यांना. बीवीजीच्या टीमने काम चांगलं केलं. मग ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशनची वेळ आली त्यावेळेला दरवर्षी 300 अशा त्या 950 ॲम्ब्युलन्स इम्प्लिमेंट करायच्या होत्या. मी माझ्या टीमला म्हटलं की बाबा लवकर काम करूया का. आणि सांगायला मला अभिमान वाटतो की बीवीजीच्या टीमनी हे सगळं काम जे 3.5 वर्षामध्ये पूर्ण करायचं होतं ते फक्त 5 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात, फक्त 5 महिन्यामध्ये. आणि एक सिस्टीम सर आम्ही तयार केली याच्यामध्ये, जे थोडं ऍडव्हान्स जायचा प्रयत्न करतो. सरकारच्या टेंडरमध्ये सांगितलं की डेली मॉनिटरिंग असलं पाहिजे. आम्ही सर एक सिस्टीम अशी डेव्हलप केली ज्याच्यामध्ये रोज सकाळी मला एक SMS येतो, रिअल टाइम ॲम्ब्युलन्स मॉनिटरिंग होतं. आता ह्या क्षणाला कॉम्प्युटर ऑन केला तर मी कुठली ॲम्ब्युलन्स कुठल्या पेशंटला घेऊन कुठं चालली आहे आणि त्या पेशंटला काय झाले पुण्यात बसून, लंडनमध्ये बसून बघू शकतो आणि मला करू शकतो. अशी सिस्टीम तयार केली. सरकारने मागितलं नाहीये, पण मला माझं काम चांगलं करायचंय आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतो. रोज सकाळी एक SMS येतो. कालचा SMS, काल एका दिवसात 245 ऍक्सिडेंट झाले महाराष्ट्रामध्ये. काल 8 लोकांचं हृदय बंद पडलं. काल मेडिकल इमर्जन्सी 1007 झाल्या. डिलिव्हरी ॲम्ब्युलन्स काल 21 बाळ ॲम्ब्युलन्स मध्ये जन्माला आली. 21 मुलं फ्री ऑफ कॉस्ट ॲम्ब्युलन्स मध्ये जन्माला आली. आदर जवळपास 2-1000 पेशंटना मदत झाली, ज्याच्यामध्ये साप चावला, विंचू चावला, आणि असे रोज 4,500 ते 5,000 लोकांना रोज मदत होते. आतापर्यंत 21 लाखापेक्षा जास्त लोकांना मदत झाली आणि सगळी फ्री ऑफ कॉस्ट. ॲम्ब्युलन्स मध्ये सर इक्विपमेंट घ्यायचा जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला फर्नो कंपनीचं स्ट्रेचर सर आपण त्या ॲम्ब्युलन्स मध्ये घेतले. जसलोक किंवा मुंबईच्या कुठल्याही खासगी रुग्णालयात फर्नो कंपनी स्ट्रेचर घेतले नाही. मी विचार केला की माझ्याकडे काही महिला डॉक्टर आहेत, त्यांना तो 100 किलो पेशंट गाडीत टाकायचा असेल तर तो ऑटोमॅटिक टाकता यायला पाहिजे. सर 3 लाख रुपयाचं आपण फर्नो कंपनी स्ट्रेचर घेतो. 3 लाखाचं मला 30,000 रुपये घेता आला असतं. म्हणजे सामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळते, त्यात पैसे नाही मिळाले तरी चालतील, प्रॉफिट नाही झालं तरी चालेल, पण काम चांगलं झालं पाहिजे. डिफ्युटर घेतले सर आपण, चायनीज डिफ्युटर 1.5 लाखाला मिळतोय. आपण जर्मन कंपनी डिफ्युटर 9.5 लाख रुपयाचे घेतले. जगातलं सगळ्यात चांगलं डिफ्युटर गाडीमध्ये आहे, जगातली सगळ्यात चांगली व्हेंटिलेटर सिस्टीम गाडीमध्ये, आणि ही सगळी यंत्रणा तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. तुम्ही कधी कुठे फक्त ऍक्सिडेंट बघितला तरी तुम्ही 108 नंबरला फोन करा. 10 मिनिटांमध्ये गाडी, 15 मिनिटांमध्ये गाडी, आणि तुमच्यावरती उपचार करत तुम्हाला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाईल. आता बीवीजी अशाच प्रकारची सेवा मागच्या 1.5 वर्षापासून दिल्लीमध्ये चालवते. दिल्लीमध्ये 265 ॲम्ब्युलन्स आम्ही चालवतो, आणि अशीच सेवा 2 महिन्यापूर्वी आम्ही आंध्र प्रदेशमध्ये चालू केली. तो 520 ॲम्ब्युलन्स बीवीजीच्या मार्फत चालवतात आंध्र प्रदेशमध्ये. असं ते वेगळं काम आम्ही मध्य प्रदेशमध्ये चालू केलं. आज गुन्हा घडला, उपयासाठी काय SP साहेब आहेत, गुन्हा घडला की त्या व्यक्तीला पोलीस स्टेशन जायला लागतं, त्यांच्याकडे बरीच कामं असतात. ते तुमची तक्रार नोंदवून घेऊन काही ऍक्शन घेईपर्यंत 1 तास 2 तास वेळ जातो. मध्य प्रदेशमध्ये बीवीजीच्या मार्फत 1000 गाड्या पोलिसांच्या बीवीजी मार्फत चालू जातात. कॉल सेंटर बीवीजीचं आहे. कुठेही काही अप्रिय घटना घडली, चेन स्नॅचिंग झालं, मारामारी झाल्या, की लोक
100 नंबरला फोन करतात, आमची गाडी घटनास्थळी 5 मिनिटात पोहोचते आणि जागेवर जाऊन व्हिडिओ कंप्लेंट घेते, ऑडिओ व्हिज्युअल कंप्लेंट घेतली जाते, ती डायरेक्ट सर्व्हरला लोड होते आणि त्याच्यामुळे मध्य प्रदेशमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण जवळपास 80% कमी झालंय. त्याच्यामध्ये आतापर्यंत 40 लाख लोकांना मध्य प्रदेशमध्ये मदत झाली. मग मागच्या 4-5 वर्षापासून मी एक विचार करत होतो, आमची मूळची 2 एकर जमीन आहे घरची. तर मी म्हटलं की माझं घर बांधून झालं त्या 5 वर्षापूर्वी, चांगलं घर बांधलं, 6 बेडरूमचं घर बांधलं. आणि मग विचार करायला लागलो की आता आयुष्यात नेमकं करायचं काय, पुढच्या आयुष्यात नेमकं करायचं काय. तर प्रश्न मग लक्षात आले की माझे नातेवाईक सगळे शेतकरी आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात आले की आमच्याकडे कमी प्रोडक्टिव्हिटी आहे, प्रोडक्टिव्हिटी कमी आहे, आमच्याकडे गाई म्हशी आहेत, त्याची इन्फर्टिलिटी आहे, भाकड जनावर खूप आहेत, दुधाचं उत्पादन कमी आहे. मग त्याच्यावरती अभ्यास करायला चालू केले. 2 इस्रायलच्या लोकांना बीबीजी मध्ये कामाला घेतले, 3-3 लाख रुपये पगार दिला की त्यांचं टेक्निक आपल्याला कळावं. मग वेगवेगळ्या लोकांना भेटत गेलो आणि विचार करायला लागलो की माणसं भेटत जातात, रोज विचार केला की माणसं भेटत जातात. माझ्याकडे एक राजकोटच्या रामकृष्ण मिशनचे स्वामीजी आहेत, सर्वस्थानाजी महाराज, त्यांनी दीप शुक्ल नावाच्या माझ्या मित्रांना मला माझ्याकडे पाठवलं. आज शेतकऱ्याला इटिंग पेस्ट आहे, सकिंग पेस्ट आहे, च्युइंग पेस्ट आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, फंगल आहे, व्हायरल आहे, म्हणजे भुरी, डावण्या, मावा, व्हाईट फ्लाय, बोंडाळी. आमचा आधी तिकडे काल आहे शेतकरी, 100 एकर कापूस आहे, 100 एकर कापूस आहे, जालन्याचाच आहे. आणि मागच्या वर्षी त्याला 6 क्विंटल उत्पादन मिळालं 1 एकरामध्ये आणि या वर्षी 20 क्विंटल 1 एकरामध्ये उत्पादन मिळालं, 20 क्विंटल. आणि बोंडाळी ह्याच्या शेतात आलीच नाही, ह्याच्या शेतामध्ये बोंडाळी आलीच नाही. आमचं जे बीवीचं ॲग्रोसेट नावाचं औषध आम्ही हर्बल नॅनो टेक्नॉलॉजी विकसित केलं, त्याच्यामध्ये मी औषध साहेब ते पिऊन दाखवतो. मला एका मोठ्या नेत्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये ट्रायल द्यायला सांगितली. 100 शेतकरी स्वतः निवडून दिले, जे शिक्षित होते, प्रगतशील होते. त्या 100 शेतकऱ्यांकडे जाऊन आम्ही औषध पिऊन दाखवलं, मग किडींच्यावरती मारून दाखवलं. तर 10 ते 15 मिनिटांमध्ये कीड मरते, 10 ते 15 मिनिटांमध्ये. आणि माणसाला काही अपाय होत नाही, पण कीड मरते 10 ते 15 मिनिटात. मधमाशा मरत नाही. जालना भागामध्ये सर तुम्ही बियाण्याचं प्रमाण, बियाणं तुम्ही मला सांगितलं कांद्याचं बियाणं तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात घेता आणि 50 ते 60% बियाणं जे आहे ते तुमचं इन्फर्टाईल राहतं. मधमाशांची संख्या घटते, कारण तुम्ही पेस्टिसाइड वापरले की मधमाशा देखील मारतात. आणि आपलं बीबीचं ॲग्रोसेट वापरलं की मधमाशा मरत नाही, उपयुक्त एकही कीड मरत नाही. असं रिव्होल्युशनरी प्रोडक्ट आपण डेव्हलप केले. कुठल्याही पिकाची वाढ जी होते ती वाढ व्हायला जमिनीतनं फक्त 2% घटक घेतले जातात. म्हणजे 100 किलोचं झाड असेल तर जमिनीतनं फक्त 2 किलो घटक घेतलं. झाडाच्या मुळाला काही चमचे नाहीत, हात नाहीत, व्हाईट रूट्स लहान लहान असतात. जोपर्यंत जमिनीमध्ये जे घटक आहेत ते मायक्रॉनच्या खाली विरघळत नाही तोपर्यंत त्या झाडांना ऍब्सॉर्ब करता येत नाही, इथे करता येत नाही. आम्ही बीवीचं ॲग्रो मॅजिक नावाचं औषध तयार केले. ते औषध आपण फवारलं झाडांवरती तर ते रूट पर्यंत जातं आणि जे अवेलेबल आहे त्याला नॅनोमध्ये ब्रेक करतं. म्हणजे त्याचे मायक्रॉनच्या पेक्षा 1000 पट लहान करतं, 2 ते 4 नॅनोसेटचा पार्टिकल करतं. त्याच्यामुळे पिकाची उपलब्धता वाढते आणि एका सीझनमध्ये 50% ते 300% वाढ एका सीझनमध्ये होते, एका सीझनमध्ये. आणि आम्ही सर मागच्या वर्षी 4500 शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये दत्तक घेतलं होतं. वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या डिसिजन मेकर्स आदरणीय पवार साहेबांच्या शेतामध्ये ट्रायल दिली, 3 पिकांवरती. नितीन गडकरी साहेबांच्या शेतावरती ट्रायल दिली, सुधीर मुनगंटीवार साहेबांचं गाव दत्तक घेतलं, चंद्रकांत पाटलांची 2 गाव दत्तक घेतली. आणि त्या गावांमध्ये एका सीझनमध्ये 50% ते 200% वाढ सगळ्या गावाची करून दाखवली. आणि खर्च कमी करून, ओव्हरऑल खर्च कमी करून. माझं भारत विकास जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये खर्च वाढवायच्या बाजूला मी पडत नाही की लोकांचा खर्च कमी झाला पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे. आज गावागावांमध्ये कॅन्सर होतोय. तुम्ही कोल्हापूरला गेलात, शिरोळ तालुक्यामध्ये तरकारी भाजीचं प्रचंड उत्पादन होतं आणि तरकारी भाजीमुळे त्या प्रत्येक गावागावात 25,000 कॅन्सर पेशंट फक्त एका शिरोळ तालुक्यात आहेत. भारतामध्ये जवळपास 50 लाख कॅन्सर पेशंट आहेत. अतिरेकी पेस्टिसाइडच्या वापरामुळे आपल्याला कॅन्सर होतो. तर त्याच्यावरती सर आपण काम करतोय की विषमुक्त शेती आणि कॅन्सर मुक्त भारत, त्याच्यावरती काम करतोय. मला संधी मिळाली मागच्या 10 जानेवारीला नीती आयोगामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या समोर बोलायची आणि मी त्यांना म्हटलं की त्यांची स्वप्न आहे की भारतातलं शेतकऱ्याचं उत्पन्न 5 वर्षामध्ये दुप्पट झालं पाहिजे. तर मी म्हटलं की सर मला 1000 गावं द्या, मी तुम्हाला 1 वर्षामध्ये दुप्पट करून दाखवतो. चुकतोय कुठं आपण, चुकतोय कुठं, चुकतोय अशा ठिकाणी की आपण माती परीक्षण करत नाही.
सरकारी लॅबमध्ये मातीचे 9 घटक तपासले जातात, नंतर 12 घटक तपासले जातात. मातीचे 18 घटक तपासणे गरजेचे आहे. 18 घटक. पाण्याचे 18 घटक तपासणे गरजेचे आहे. पाण्याचे 18 घटक. मग सीड सिलेक्शन, मेकॅनाइज फार्मिंग कसं करतात, या भागामध्ये बरेच शेतकरी म्हणून मी म्हटलं शेतकऱ्यांचं, तर मेकॅनाइज फार्मिंग केलं तर तुम्हाला भांगलण्याला एका एकराला समजा मॅन्युअली केलं तर 3-4 हजार रुपये खर्च येतो. आपण छोटे छोटे असं मेकॅनिक मशीन विकसित केलं आपण, ज्याच्यामध्ये अख्ख्या 1 एकराचं तुमचं भांगलण्याचा खर्च 4000 आणि 600-700 रुपयात होऊ शकतो. अशी वेगवेगळी टेक्निक आणतोय ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचा खर्च कमी करता येईल, उत्पन्न कसं वाढेल आणि ते विषमुक्त कसं असेल याच्यावरती काम करतोय. सातारला मी फुलपाट टाकतोय, त्याचं उद्घाटन 1 तारखेला मुख्यमंत्री साहेब आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय दिल्लीचे मंत्री त्यांच्या हस्ते करतोय. तिथं प्लॅनिंग हेच आहे की भारत सगळ्या जगाला फीड होऊ शकतो. इथे तुम्ही जे पिकवता आम्ही सातारला घेऊन जाऊ, प्रोसेस करू, नंतर भविष्यात वाटतं याही भागात एखादा प्रोजेक्ट टाकता येईल आपल्याला, जिथे ह्या भागात जे पिकतं त्याच्यावरती प्रोसेस करून ते जगभर कसं विकतात. मी मागच्या 4-5 वर्षात वेगवेगळ्या देशांमध्ये फिरतोय. जर्मनीत गेलो, अमेरिकेत गेलो, पापुआ न्यू गिनीला गेलो. प्रत्येक देशामध्ये संधी आहे, प्रचंड काम करायची संधी आहे. आणि 2020 साली भारत जगातला सगळ्यात तरुण देश असणार, सगळ्यात यंग देश असणार. यंग देश असणं म्हणजे काय संधी आहेत मित्रांनो? खूप संधी आहेत जगामध्ये. जर्मनीमध्ये हेल्थकेअर सेक्टरमध्ये 2 लाख लोकांना नोकरी संधी आहे. 2 लाख लोकांना महिन्याला 2 ते 2.5 लाख रुपये पगार मिळेल. तुम्ही शिकलं पाहिजे हेल्थकेअर सेक्टरमध्ये. कोरियामध्ये सर मी गेलो होतो आता, दक्षिण कोरियामध्ये मागच्याच 2 महिन्यापूर्वी जाऊन आलो. दक्षिण कोरियामध्ये 1970 साली हा देश जगाच्या लिस्टमध्ये शेवटच्या 10 नंबरमध्ये होता. आज पहिल्या 10 मध्ये आला. प्रचंड तांत्रिक प्रगती केली आहे. त्यांच्याकडे स्किल्ड अनस्किल्ड लेबरला प्रचंड गरज आहे, खूप माणसांची गरज आहे. म्हणजे त्यांनी 1 लाख लोक पाहिजेत म्हणून सांगितलं आणि त्यासाठी 1.25 लाख ते 1.5 लाख रुपये पगार देऊ शकतात. अशा प्रत्येक देशामध्ये आपल्याला संधी आहे. शेतीमध्ये राहायला बोलायचं, आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये भाकड गाई म्हशी आहेत. प्रत्येक गावामध्ये सर 100-150 तुम्हाला मिळतील. मी सर कोल्हापूर जिल्हा घेतला कारण दुधाच्या दृष्टीने थोडा प्रगतशील जिल्हा आहे. 2 वर्षाची गाय झाली की ती माझ्यावर येते आणि 9 महिन्यांनी दूध द्यायला लागते. आम्ही सर 4 वर्षाची गाय आणि 5 वर्षाची म्हैस घेतली. म्हणजे 2-2 वर्ष शेतकरी सगळे प्रयत्न करून थकला शेतकरी. अशा गोष्टी आम्ही गाय घेतल्या. 1020 जनावर आम्ही निवडली. म्हणजे शेतकऱ्यांनी रोजचा 100-125 रुपये खर्च करायचा, महिन्याला 4000, वर्षाला 50,000, 2 वर्षाचा खर्च 1 लाख. आणि एवढा खर्च करून डॉक्टरचा 10-15 हजार रुपये खर्च करून उत्पन्न काही नाही, शेवटी तो कसायला विकून टाकतो 15-20 हजार रुपयाला. आम्हाला सर 1500 रुपये खर्च येतो, फक्त 1500 रुपये खर्च येतो. आणि त्या 1500 रुपये खर्चामध्ये 100 पैकी 60 ते 70 मला 82% रिझल्ट मिळाला. आणि पेटेंटेड प्रॉडक्ट आहे, 82% रिझल्ट मिळाला. आपल्याकडे 60 ते 70% जनावर आपण दुभती करू शकतो, ज्याचा शेतकऱ्याला बोजा पडणार नाही. जे दुभती जनावर तुमच्याकडे आहेत त्याला आपलं वरदान नावाचं आमचं औषध आहे, ती हर्बल आहे, पेटेंटेड आहे. ते जर खायला दिलं तर 3 आठवड्यामध्ये 20% दूध वाढतं, फॅट आणि एसिडिटी 2% वाढतं. सर डीएनए टेस्टिंगची लॅब टाकली आहे बीबीजीने, जनावरांच्या अॅनिमलचा डीएनए टेस्ट करण्यासाठी. भारतामध्ये पहिल्यांदा लॅब टाकली आहे ज्याच्यामध्ये जनावरांचा डीएनए टेस्ट करून त्याच्यातनं त्याचं यील्ड कसं वाढवतं. म्हणजे भारतामध्ये एव्हरेज अॅनिमल यील्ड जे आहे दुधाचं उत्पन्न 1000 लिटर पर इयर पर अॅनिमल आहे, तेच अमेरिकेमध्ये 12,000 लिटर आहे, सौदी अरेबियामध्ये 11,000 लिटर आहे. हे का झालं तर त्यांनी प्रोजेनी डेव्हलप केली. आपल्याकडे कुठल्याकडे डेटाच नाही, जनावरांचा काही डेटा नाही, तर तो डेटा जर डेव्हलप झाला तर त्याला खूप भारतामध्ये आपल्याला संधी आहे, त्याच्यामध्ये काम करतोय. असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सोलर एनर्जी मध्ये काम करतोय भारतामध्ये आणि भारताबाहेर. या वर्षी आम्ही 280 मेगावॉटचे सोलर फार्म उभे करतोय. सोलर पंप आपण विकसित केले, त्याची 10 वर्षाची गॅरंटी देतो. एलईडी लाईट बीबीजीने बनवले. गोवा राज्यात जर तुम्ही गेलात तुम्ही तर गोव्यातले सगळे एलईडी लाईट बीबीजीचे आहेत. आणि भारतातले आम्ही सगळ्यात शेवटी ह्या एलईडीच्या धंद्यात आलो. पण इफिकसी नावाचा प्रकार असतो, 1 वॉट एनर्जी दिल्यानंतर प्रकाश किती बाहेर पडतो. सर बाकीच्या सगळ्या 100-100 वर्ष जुन्या कंपन्या आहेत त्यांचा प्रकाश 85 लुमन लक्स ते 110 लुमन लक्स बाहेर पडतो, आमचा 140 आहे. आम्ही 10 वर्षाची गॅरंटी देतो. त्यामुळे क्षेत्र लिमिटेड राहत नाही. भारताबाहेरही आम्हाला त्या श्रीलंकेत मोठी कामाची संधी मिळते. आफ्रिकेत मी जाऊन आलो, आफ्रिकेत प्रचंड संधी आहे. म्हणजे आमचे आईच्याकडे आईला मामा आहेत, म्हणजे आईला 2-3 भाऊ आहेत, त्यांच्याकडे ती चुलते, त्याच्यावरती तुमच्याकडे थोडा होल्डिंग जास्त आहे. आमच्या साताऱ्याला थोडं कमी आहे. म्हणजे मूळची जमीन 20 एकर, मग 4 चुलते 5-5 एकर, मग त्यांना प्रत्येकाला 3-4 मुलं, मग 6-6 एकर. आणि मग ते बांध इकडे तिकडे सरकला की दोघं एकमेकांची डोकी पडतात, इकडे तिकडे जाऊ देत नाहीत, येऊ देत नाहीत.
मी सर आता सुदानमध्ये जाऊन आलो. नाईल नदीच्या काठाला सुपीक 1,00,000 हेक्टर जमीन सुदान गव्हर्नमेंट डिव्हिजनला द्यायला तयार. 1,00,000 हेक्टर जमीन. मी दोन्ही गावांना म्हटलं बाबा भांडू नका, त्या 2 फुटाच्या पुरीवर भांडू नका. 5-5 हजार एकर जागा देतो तुम्हाला, किती ताकद आहे थोडं घाम काढा, तिथे काम काढा. मित्रांनो मला काय सांगायचं म्हणजे की संधी जगात प्रचंड आहेत. डोळसपणे संधीचा शोध घेतला पाहिजे. मी बाहेर इथं पुस्तकाचं प्रदर्शन लावलं, पुस्तकं वाचा. आम्हाला शाळेत असं एक निबंध असायचा, टीव्ही शाप की होता, आज व्हॉट्सअप इंटरनेट शाप की होता नाही. चांगलं शिकण्यासारखं प्रचंड आहे, वाईटही आहे. तुम्हाला काय ठरवायचं, तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायचं असेल, तुमचं नशीब घडवायचं असेल तर तुम्ही त्यातनं चांगलं काय घ्यायचं ते बघा. रोज स्वतःला अपडेट ठेवा. आज संधी इतकी आहे की तुम्ही एका मिनिटामध्ये जगात कुठं काय चाललंय बघू शकता, समजून घेऊ शकता. काय करायचं तुम्ही ठरवलं पाहिजे, अपग्रेड कसं स्वतःला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्किल डेव्हलपमेंट मध्ये प्रचंड काम केलं पाहिजे. म्हणजे आज कालच मला कोणतरी सांगितलं की मुंबईत कुठली जागांची भरती निघाली, 70 जागा आहेत आणि 2,30,000 ऍप्लिकेशन आले. 2,30,000. मी आदरणीय पवार साहेबांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी तोच बेकारीचा मुद्दा घेऊन मला रेफरन्स दिला की भांडण गायकवाडने करून दाखवले, तुम्हाला काय जमत नाही. मला तेच म्हणायचं, सगळ्यांना जमू शकतं, फक्त तुमच्या मनात ती अंतःप्रेरणा पाहिजे, त्या दृष्टीने काम करण्याची तयारी पाहिजे, कष्ट करायची तयारी पाहिजे. माझं कधी कधी 16-18 तास काम होतं. सकाळी 6ला 7ला उठून रात्री 12-1 पर्यंत काम करतो. नवीन नवीन कल्पनेवरती काम केलं पाहिजे. एखादा व्यवसाय करायचा असेल, चांगली टीम पाहिजे, चांगली कल्पना पाहिजे. आज इंटरनेटच्या माध्यमातून खूप संधी आहेत. याच्या पुढच्या काळामध्ये बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजीला खूप संधी आहेत. याच्यावरती काम केलं पाहिजे. शेतीमालाच्या प्रोसेसिंग वरती काम केलं पाहिजे. आज सर मी सातारा फुटपाथ करतोय, त्याच्या उद्घाटनामध्ये आम्ही 2 लाईन केले. एक कन्व्हेन्शन केले की आम्ही जॅम जेली बनवणार आहे, आम्ही मसाले बनवणार आहे, सगळं बनवणार आहे. दुसरी लाईन आम्ही करतोय की झेंडूच्या फुलापासून एक लुटीन नावाचं औषध मिळतं. आज युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेडिकल वरती काम चाललंय. प्रिव्हेंटिव्ह मेडिकल म्हणजे काय, आता आपण आजारी पडल्यानंतर औषधं घेतो. युरोप आणि अमेरिकेमध्ये आजारी पडू नये म्हणून औषधं घेतात. की सकाळी 2 गोळ्या खातात, काही नसतं, सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी 2. म्हणजे लिव्हरची गोळी खातात, कारण संध्याकाळी ते औषध घेत असतात, ते लिव्हरची गोळी घेतात, काही डोळ्याची औषधं घेतात, असे वेगवेगळे औषधं ते घेतात. तर ह्याचं सगळ्याचं रॉ मटेरियल आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहे. झेंडूच्या फुलापासून मी एक साधं गणित सांगतो. आमचा सोळसकर नावाचा शेतकरी, त्यांनी 1 एकरात 1.5 एकरामध्ये सर 55 टन झेंडूचं उत्पादन घेतलं आणि त्याला 40 रुपये ऍव्हरेज भाव मिळाला. 22 लाख रुपये उत्पन्न काढलं तुम्ही झेंडूमध्ये. आता झेंडूचं काय होतं, झेंडूच्या 100 किलो फुलाची किंमत 40 रुपयांनी 4,000 रुपये असते. त्याला प्रोसेसिंग केलं तुम्ही, त्याला 3,000 रुपये खर्च येतो आणि त्यापासून लुटीन जर काढलं, जे डोळ्यासाठी खूप चांगलं असतं, तर त्याची किंमत 15,000 रुपये असते. म्हणजे 1 किलो लुटीन तयार होतं, ते 15 रुपयांनी विकलं जातं नॉर्मल. आणि तुम्ही जर ते ऑर्गॅनिक केलं, सर्टिफाईड केलं, तर 30,000 विकलं जातं. तर आम्ही झेंडूच्या फुलापासून लुटीन करायचा कारखाना टाकतोय. मागच्याच आठवड्यात 15 दिवसापूर्वी मी फायझर कंपनीच्या रिसर्च डायरेक्टर, ज्यांनी व्हायगर नावाची गोळी, म्हणजे त्यांनी खूप चांगली गोळी काढली जगासाठी, तर त्यांना मी सातारला घेऊन गेलो होतो. अरुण बालसुब्रमण्य म्हणून पिरामलचे रिसर्च डायरेक्टर, त्यांना सातारला घेऊन गेलो. रेड्डीज लॅबच्या बाई आहेत अमेरिकन, रुई अल्मंडा म्हणून, त्यांना सातारला घेऊन गेलो आणि त्यांना म्हणलं की माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये आल्याचं उत्पादन प्रचंड होतं, हळद चांगली होती. तर आल्याचं नुसतं आलं विकून उपयोग नाही. आल्याचं आम्ही जिंजर ऑइल करतोय, जिंजर ऑइलचे पुढचे एक्स्ट्रॅक्ट काढतोय, हळदीपासून कर्क्युमिन काढतोय. आणि कर्क्युमिन मध्ये सुद्धा सर नुसती हळद आपण 1 चमचा दुधात टाकून घेतली तर ती डायरेक्ट हळद आपण जर पिल्या 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा हळद टाकली तर सर 3% हळद आपल्या शरीराला बॉडीमध्ये जाते. हळदीमध्ये कॅन्सरचे खूप चांगले गुणधर्म आहेत. मग ती बायोसोल्युबल कशी होईल, म्हणजे शरीरामध्ये जर 10 ग्रॅम दिली तर 10च्या घरात 10 ग्रॅम कशी मिळू शकेल याच्यावरती काम करतोय. आणि हे सगळे प्रोडक्ट भारतातून भारताबाहेर एक्सपोर्ट कशी होतील आणि जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांना, आजूबाजूच्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना चांगला भाव कसा देतील याच्यावरती काम करतो. असे वेगळे म्हणजे गव्हाचं पीठ आपण सगळ्या जगभर लोक खातात, सकाळ दुपार संध्याकाळ पाव खातात आणि त्यांना ग्लुटेन टॉलरन्स होतो, सकाळी पोट गडबड होतं. तर त्याच्यावरती उपाय काय, तर डॉक्टर लिहून देतो की तुम्ही ग्लुटेन फ्री उत्पादनं खावा, ग्लुटेन फ्री खावा. ग्लुटेन फ्री म्हणजे काय, लग्नाच्या टेस्टच्या दुकानात बघितलं तर 3 युरोला 3 पाऊंडाला पॅकेट असते 1 किलोचं. आपल्या ज्वारीचं पीठ जे आपण 20 रुपये ज्वारी इथे घेत नाही, तिथं ते 200 रुपयाला पीठ विकत घेतात.
जगात. तर अशा खूप संधी आहेत. तर ह्या भागात काय पिकतं, त्याच्यावरती काय आपल्याला करता येईल, याच्यावरती आपल्याला चर्चा करता येईल. मी अजून एक वेगळी कल्पना आणली. मी विलेज गाव दत्तक घ्यायची आम्ही एक योजना टाकली. कत्र साहेबांनी मला मागे सांगितलं की गाव दत्तक घ्या, त्यांच्या गावकऱ्यांनी निवेदन दिली तुम्हाला की आमचं गाव दत्तक घ्या. सर आपण आपले नेतृत्व इथं गाव दत्तक घेऊ पुढच्या सीझनमध्ये. आणि सर्वे फॉर्म तयार केला. सर्वे फॉर्म काय केला की तुमची शेती किती एकर आहे, तुमची 10 एकर शेती आहे, मग तुमची 3 एकर बागायत आहे, 7 एकर जिरायत आहे, कुठली पिके घेतात, सोयाबीन घेतात तर 6 क्विंटल येतं, 7 क्विंटल येतं, 5 क्विंटल येतं. आमच्या कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून 22 क्विंटल सोयाबीन काढली 1 एकराने. 22 क्विंटल गहू काढला. तुम्ही सर गव्हाचं उत्पन्न तुम्हाला मिळतं 12-13 क्विंटल. आमच्या शेतकऱ्यांनी 39 क्विंटल गहू काढला. मी तुम्हाला गॅरंटी देतो की आपण जर प्लॅनिंग नीट केलं सर, पाणी परीक्षण, माती परीक्षण, आणि त्याच्यात त्या फॉर्म मध्ये मी काय घेतले की आई वडील आहेत का, त्यांना दिसतं का, त्यांना ऐकायला येतं का, मग त्याचे हेल्थ पॅरामीटर्स घेतले, त्यांची काळजी कशी घेता येईल. मुलं शिकतायत तर मुलांना हुशार मुलगा असेल तुमच्या भागातला ज्याला बिल गेट्स फाउंडेशन स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, कुठं माहिती तुम्हाला अर्ज कसा करायचा. बीव्हीजी मध्ये 4 मुलं फक्त एवढंच काम करतात. ज्या हुशार मुलांना जगभरात स्कॉलरशिपच्या कुठं संधी आहे, ऍप्लिकेशन कसं करायचं, त्याला मार्गदर्शन कसं येते, याच्यावरती बीव्हीजी 4 मुलं ठेवली. त्यात मग काही कमिशन नाही, काही नाही, एक सेवा म्हणून. तर हा फॉर्म भरून घेतल्यानंतर म्हणजे दुभती जनावर किती आहेत, भाकड किती आहेत, असा एक बेसिक डेटा आपण गावचा गोळा केला सर. आणि 25 गावं तुम्ही तुमच्या मतदारसंघात घेतली आता पुढच्या म्हणजे आता आपण ठरवलं आणि धोरण घेतली. तर ह्या 25 गावाचं उत्पन्न आपल्याला एका सीझनमध्ये प्रयत्न करू, एका सीझनमध्ये दुप्पट करायचा. मी राज्य सरकारला ही कल्पना सांगितली, त्यांनाही आवडली आणि तेही म्हणतात की आम्ही 10 लाख शेतकरी घ्यायचा प्रयत्न करू. चालली चर्चा, झालं तर उत्तमच आहे. वेगवेगळ्या लोकांशी बोलते. पंतप्रधान साहेबांना परवाही भेटलो मी, त्यांनाही मी म्हटलं की साहेब शेतकऱ्याचा बेसिक प्रश्न जो आहे तो नॉलेजचा आहे. शेतकऱ्याला बेसिक नॉलेज नाही, कारण शिकलेली मुलं फक्त ते स्वतःच्या कुटुंबाचा विचार करायला लागली, बाहेर गेली, काही अमेरिकेत गेले आणि गावात जे ट्रॅडिशनल पद्धतीने करत राहिले ते शेतकरी गावात राहिले. त्यांचं जर नॉलेज दिलं आपण त्याला, पिकावाईज आपण सर टॅबलेट केलं, म्हणजे बीव्हीजी कृषी तंत्रज्ञान पुस्तक काढलं, त्याच्यामध्ये 3-3 पानं दिले की तुम्हाला कुठलं 50 पिकं घेतली महाराष्ट्रातली. याच्यामध्ये 3 पानामध्ये आपण दिले की तुमचं उत्पन्न दुप्पट किंवा तिप्पट विषमुक्त कसं करता येईल, ऑर्गॅनिक कसं करता येईल आणि तुमचं उत्पन्न कसं वाढतं. असं थोडंसं वेगळं काम करायचा प्रयत्न करतोय. तर माझ्या विद्यार्थी मित्रांना हेच सांगणार आहे की स्किल डेव्हलपमेंट, काहीतरी चांगलं स्किल आहे ना तुमच्याकडे स्वतःकडे, अपमान सहन करण्याची शक्ती ठेवा. मला ज्यावेळेला मी कुठे जात होतो त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये मला लोक दिवस बसवून ठेवायचे. ज्या अधिकाऱ्यांची जायला मला दिवस बसवून ठेवायचे त्यांना आता मला भेटायला 3-3 महिने वेळ बसतो. 3-3 महिने वेळ बसतो, कारण मी सांगतो माझं शेड्यूल खूप बिझी आहे, मला जमत नाही. तर मित्रांनो संधी खूप आहे. थोडासा ओपन विचार ठेवा, वाचन करा. तुम्ही आता मला विवेकानंदांचा सीट दिलाय, तुम्ही स्वतः माझी सगळ्यांना मन आणि त्याची शक्ती, छोटं पुस्तक आहे, 7 रुपयाला मिळतात. सगळी ताकद तुमच्या मनात आहे. तुम्ही ठरवा की तुमच्या आयुष्यात काय बदल घडवायचा आहे आणि तुम्ही मोठं झाल्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या 10 लोकांना मोठं करायचा प्रयत्न करा. राजेश टोपे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमचं चांगलं काम चाललंय. तुम्ही यशवंत व्याख्यानमालेसाठी मला बोलवलं, छत्रपतीची पूजा करायची संधी दिली आणि आपण सर्वजण इथं आलात आणि इतका वेळ थांबलात. माझी स्टोरी, बीव्हीजी स्टोरी मागच्या 5 वर्षापासून 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकात मी कुणाला सांगायला गेलो नव्हतो. काम आपलं आपण असं करायचं की कामाने उंची वाढली पाहिजे, ओळखीने उंची वाढत नाही. म्हणजे इथं बऱ्याच ठिकाणी बघतो गावागावात, इथं माहित नाही पण आमचं सातारला चित्र असतं की गावातील तरुण मुलं एकत्र येतात, मग प्राईम मिनिस्टर कसे बरोबर किंवा कसे चुकीचे, मग मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहिजे ह्याच्यावरती चर्चा चालू असते गावात. आपल्याला काही घेणं नसतं ह्यांनी काय केलं पाहिजे, त्याने ज्या गोष्टीचा आपला काही मात्र संबंध नसतो यात आपण आपली एनर्जी खर्च करतो, वेळ घालवतो. आणि माझं तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल, तरुण पिढीला आहे की तुमची एनर्जी तुम्ही सकारात्मक गोष्टीमध्ये घालवा. रोज चांगला काहीतरी विचार करा. रोज जगात काय संधी त्या शोध घ्या. आफ्रिकेत संधी आहे, आफ्रिकेमध्ये हेल्थकेअर सेक्टरला संधी आहे, एज्युकेशनला संधी आहे, कुठल्या पाहिजे त्या क्षेत्रामध्ये संधी आहे. सर आपण आता बीव्हीजीने लो कॉस्ट हाऊसिंगचं काम चालू केलं पुण्यामध्ये. आम्ही आता जिथं 4,500 स्क्वेअर फुटाचा भाव आहे तिथं आम्ही आता सर 2200 आनंदरावांच्या बरोबर आम्ही एक काम स्कीम करतोय. तिथं 2200-2300 रुपये स्कीम, म्हणजे मार्केटपेक्षा जवळपास अर्ध्या किमतीमध्ये आम्ही घर बीव्हीच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करतोय. तशी याही भागात आपल्याला एखादी स्कीम करता येईल की लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये त्यांना लोकांना चांगली घर बांधून देता येईल, क्वालिटी घर बांधून देईल. असा एक वेगळा प्रयत्न चाललाय. आणि एक आयुष्याचं टार्गेट ठरवलं की पुढच्या आयुष्यामध्ये नेमकं काय करायचं. तर 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये
परिवर्तन करायला कारणीभूत व्हायचं, त्यांना मदत करायची, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचे. या संकल्पाला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावे ही अपेक्षा व्यक्त करतो. यशवंत राठोड मला तुम्ही अतिशय चांगलं नेटकं नियोजन केले आणि साहेबांनी सांगितलं मला की त्यांच्या कारकिर्दीत एवढं चांगलं सभागृह तुम्ही इथं बांधलं आणि खरंच मलाही लेट झाल्याचं पुन्हा एकदा क्षमा वाटतो, दिलगिरी व्यक्त करतो की उशीर झाला. तुम्ही सगळे मोठ्या संख्येने गरम होत आहे आणि त्यात सगळे तुम्ही बसून राहिलाय जवळजवळ 2-3 तासापासून. पण एक वेगळा विचार करा, रोज चांगलं काहीतरी करायचा प्रयत्न करा, रोज चांगलं पेरत जा, कोणाविषयी द्वेष वाईट होणार ठेवू नका आणि जे राज्यकारणाने करायचं ते करत राहतील, पण आपल्या आयुष्यात आपण बदल घडवायचा प्रयत्न करा, काहीतरी वेगळा विचार करा. मी चांगलं कसं करेन आणि मी मोठा होत असताना मी त्या आमच्या आजी तिने सांगितलं की तू 100 एकर तुझी कापसाची शेती आहे, त्याला जवळपास 70 लाख रुपये यावर्षी उत्पन्न मिळालं. म्हणजे तुझं आता काम हेच की तू बाजूच्या जे लहान लहान शेतकरी ते 1-2 वाले त्यांना तू आपली औषधं दे, क्रेडिट होती तुझ्या क्रेडिट होती दे आणि त्यांना मोठं करायचा प्रयत्न कर. आणि अशी जर आपण चळवळ बांधली तर भारताचा विकास खऱ्या अर्थानं झाल्याशिवाय राहणार नाही. आपण तुम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. कचरे साहेबांचा आग्रह खूप होता की मी म्हणलं साहेब आजकाल कार्यक्रम नको, मागच्या महिन्यात 18 झाले, पण 4 महिन्यापूर्वी तुमची सगळी टीम पुण्यात आली. कचरे साहेबांनी आग्रह केला, टोपे साहेबांचे फोन होता, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी आलो. काही चुकलं असेल तर माफ करा आणि आपल्या सगळ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा. एवढं बोलतो आणि थांबतो.